नमस्कार मंडळी, मी अविनाश जाधव आणि आज आपण जाणार आहोत औंधला आणि दर्शन घेणार आहोत जगप्रसिद्ध अशा औंधच्या यमाई देवीचे। आपण त्यांच्या जुन्या आणि नव्या दोन्ही मंदिराला भेट देणार आहोत। तसेच भेट देणार आहोत मोकाई देवीच्या मंदिराला। त्यानंतर आपण भेट देणार आहोत येथील भवानी संग्रहालयाला। चला तर आजच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया। औंधची श्री यमाई देवी। श्री यमाई देवीची मंदिरे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत, परंतु औंधमधील हे मंदिर मूळपीठ आहे। यमाई देवीचे देवस्थान औंधच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराच्या माथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे। भक्तजनांवर चाललेला औंधासुराचा अन्याय दूर करण्यासाठी ज्योतिबा चालून आलेले होते, परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या पुढे कमी पडू लागली होती। तेव्हा ज्योतिबांनी श्री यमाई देवीची मदत मागितली आणि यमाई देवीने औंधासुराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले। तेव्हाच हा पौष पौर्णिमेचा दिवस भक्तगणांनी आनंद उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली। या औंधासुराच्या विनंतीवरूनच श्री यमाई देवीने हे गाव तुझ्या नावानेच प्रसिद्धीस पावेल असा वर दिला आणि त्यामुळेच औंधासुराच्या नावावरूनच या गावाला औंध असे नाव पडलेले होते। या मंदिराची भक्कम तटबंदी तुम्ही पाहू शकता। 1869 रोजी याचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आपल्याला आढळून येते। हे चालुक्यकालीन मंदिर असून सुमारे 7वे ते 8वे शतक या दरम्यानच या मंदिराची उभारणी झाली असावी। नंतरच्या काळामध्ये यादव, भोसले, जगदाळे या कुटुंबांचा सुद्धा या मंदिराशी संबंध आलेला आपल्याला पाहायला मिळतो। प्रवेशद्वारावरील आणि उंबरठ्यावरील हे दगडी नक्षीकाम तुम्ही पाहू शकता। कमानीचे हे 2 भव्य लाकडी दरवाजे तुम्ही पाहू शकता। आत आल्यानंतरच आपल्याला दोन्ही बाजूला 2 भव्य देवड्या पाहायला मिळतात। आणि हेच ते डोंगरावरील आदिशक्तीचे म्हणजेच श्री यमाई देवीचे मूळपीठ। देवड्यांमधून आत आल्यानंतरच डाव्या बाजूला आपल्याला श्री दत्तगुरूंचे एक मंदिर पाहायला मिळते। तीन लिंगे असणारे हे दत्तगुरूंचे मंदिर खूपच पुरातन आहे असे सांगण्यात येते।
चला आता श्री यमाई देवीचे दर्शन घेऊया. श्री यमाई देवीची मूर्ती खूपच भव्य आहे. तिची उंची सुमारे 6.5 फूट एवढी आहे. बसलेल्या अवस्थेत असलेल्या या मूर्तीच्या एका हातामध्ये आपणास त्रिशूळ, एका हातामध्ये खडक, एका हातामध्ये डमरू दिसून येते. तसेच खालील बाजूस असलेला स्वयंभू तांदळा तुम्ही पाहू शकता. मूळ मंदिर हे शुष्क सांदी पद्धतीचे म्हणजेच दगडावर दगड ठेवून इंटरलॉक पद्धतीने कोणत्याही पद्धतीचा चुना न वापरता बांधण्यात आलेले असावे आणि हे चालुक्य राजांनी इसवी सन 7व्या ते 8व्या शतकात बांधण्यात आलेले असावे असे सांगण्यात येते. शिखराचा जीर्णोद्धार वेळोवेळी करण्यात आल्याचे दिसून येते. छताच्या वरच्या पट्टीमध्ये आपल्याला काही शक्तिदैवता दिसून येतात, ज्यामध्ये प्रामुख्याने वैष्णवी, ब्राह्मी, माता सरस्वती आणि माता लक्ष्मी या दिसून येतात. तसेच एका बाजूला आपल्याला भगवान विष्णूंचे काही अवतार दिसून येतात. एका बाजूला मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह आणि वामन अवतार आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला परशुराम, राम, श्रीकृष्ण, व्यंकटेश्वर आणि कल्की अवतार पाहायला मिळतात. मुख्य मंदिराच्या समोरील बाजूसच आपल्याला एक आगळीवेगळी मूर्ती पाहायला मिळते. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार ही औंधासुराची मूर्ती आहे. नंदी मंडपाच्या मागील बाजूस आपल्याला 2 आश्चर्यकारक असे फिरणारे खांब पाहायला मिळतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार असेल तर हे खांब फिरतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत. थेट 4 चाकी वाहनाने वरती येण्याचा जो मार्ग आहे तो आपण सुरुवातीला पाहिलाच, आणि हा आहे पायऱ्यांचा मार्ग, जो टेकडीच्या खालपासून वरतीपर्यंत येत असतो. इथे आपल्याला आणखीन काही मंदिरे पाहायला मिळतात. हे भगवान हनुमंताचे मंदिर तुम्ही पाहू शकता. या शेजारीच आणखीन एक मंदिर आपल्याला पाहायला मिळते. ते प्रसन्न वातावरण पाहून आम्ही तिथे थोडासा विसावा घेतला आणि अभिजितच्या बासुरीचा मनसोक्त आनंद घेतला. नंतर आम्ही श्री मूळपिट्याकडे पुन्हा एकदा पाहिले आणि श्री भवानी वस्तू संग्रहालयाकडे कूच केली. वस्तू संग्रहालयाच्या आवारात आपल्याला काही पुरातन शिलालेख, मूर्तींचे भग्न अवशेष,
वीरगळी सतीशिळा पाहायला मिळतात. हे संग्रहालय भारतातील सर्वात पुरातन संग्रहालयांपैकी एक असून याची उभारणी 1937 रोजी बाळासाहेब पंतप्रतिनिधी म्हणजेच भवानराव पंतप्रतिनिधी यांनी केलेली होती. आतमध्ये चित्रीकरणास बंदी आहे, त्यामुळे तुम्ही औंधला भेट दिल्यानंतर या वस्तू संग्रहालयाला एकदा नक्की भेट द्या, कारण येथे आपल्याला भारतामधील दिग्गज चित्रकारांची चित्रे पाहायला मिळतील. तिथे जवळच आपल्याला वडजाई देवीचे आणखीन एक मंदिर पाहायला मिळते. इथे वडजाई देवी बरोबर आणखीन काही शक्तिदैवतांच्या मूर्त्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या शक्तिदैवतांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो औंध गावातील श्री यमाई देवीच्या मंदिराकडे. औंध गावात देखील देवीचे भव्य मंदिर आहे. या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून यामध्ये श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी आपल्या कुंचल्यातून चितारलेली पुरातनातील घडामोडींची तैलचित्रे आहेत. मंदिराच्या आवारामध्ये असलेली दीपमाळ ही राज्यातील सर्वात उंच अशी दीपमाळ आहे असे बोलले जाते. या मंदिराच्या शेजारीच एक राजवाडा सुद्धा आहे. राजवाड्यामध्ये देखील श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या कलाकृती आहेत. मात्र सध्या हा वाडा बंदच आहे. त्याच्या डागडुजीचे काम सध्या चालू आहे. या गावातील मंदिरासमोर सुद्धा आपल्याला औंधासुराची मूर्ती पाहावयास मिळते. तसेच शेजारीच काही वीरगळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या मंदिराचे देखील मुख्य प्रवेशद्वार खूपच भव्य असे आहे आणि त्यावरील लाकडी दरवाजे आपले लक्ष विशेष वेधून घेतात. आत आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला 2 सुस्थितीतील देवड्या पाहायला मिळतात. आत आल्यानंतर आपल्याला 2 दगडी द्वारपालांच्या मूर्ती पाहायला मिळतात, ज्या अगदी विशेष अशाच आहेत, कारण की त्यांची रचना आपल्या डोळ्यात भरून जाते. तुम्हास याबद्दल आणखीन काही अधिक माहिती असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मंदिरासमोर आपल्याला अनेक दगडी दीपमाळा पाहायला मिळतात, परंतु विशेष लक्ष वेधून घेते ती महाराष्ट्रातील सर्वात उंच अशी असलेली ही दगडी दीपमाळ.
नैसर्गिकरित्या मंदिरामध्ये प्रकाश यावा यासाठी ही केलेली व्यवस्था तुम्ही पाहू शकता. मुख्य गाभाऱ्याच्या खालील बाजूस सुद्धा एक शक्तिस्थान आहे. चला तर जाऊया आणि दर्शन घेऊया. बाहेरील बाजूसच आपल्याला श्री यमाई देवीचा उत्सव रथ पाहायला मिळतो. खूपच सुबक असा हा उत्सव रथ आहे. उत्सव रथ पाहून झाल्यानंतर आम्ही आमचा मोर्चा वळवला मोकळाई देवीच्या मंदिराकडे. हे आहे मोकळाई देवीचे मंदिर, जे औंध गावामध्ये असलेल्या ताळ्याशेजारी आहे. जेव्हा यमाई देवीने औंधासुराचा वध केलेला होता तेव्हा त्यांना युद्धात खूप जखमा झालेल्या होत्या. या जखमांचा दाह शांत करण्यासाठी देवी या तळ्यातच आलेली होती आणि तेव्हा तळ्यात आपले केस मोकळे सोडून तिने जलविहार केला आणि जखमांचा दाह शमवला. त्यामुळे या ठिकाणी देखील देवीस मोकळाई म्हणून प्रसिद्धी लाभली. या तळ्यातील पाण्यामुळे शरीरावरील रोग नाहीसे होतात असे मानले जाते. त्यामुळे आजही अनेक भक्तगण येथे येऊन स्नान करतात. चला आता मोकळाई देवीचे दर्शन घेऊया.
तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्या हिंदू दैवी दैवतांचा इतिहास सर्वत्र पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल. चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.